उपराष्ट्रपती पद निवडणूक पितृपक्षामध्ये घेतल्यामुळे खासदार संजय राऊतांनी भाजपवर खोचक टीका केली आहे। या टीकेला भाजपचे खासदार अनिल बोंडे यांनी राऊतांवर निशाणा साधलेला आहे। राऊत भाद्रपदमधल्या कावळा आहे असं म्हणत बोंडेंनी हल्लाबोल केलेला आहे। तर पितृपक्षात निवडणूक घेऊन भाजप सेक्युलर झालेला आहे असं बोललो, अशी प्रतिक्रिया राऊतांनी दिली आहे। संजय राऊत भाद्रपदातला कावळा आहे आणि त्याला श्राद्धाचा घास तो निश्चितपणे मिळणार आहे निवडणुकीचं चिन्ह झाल्यानंतर। संजय राऊताला हे कळायला पाहिजे की छत्रपती शिवाजी महाराज कधी मुहूर्त पाहत नव्हते। अमावस्येच्या दिवशी किल्ल्यावर आक्रमण करणारे छत्रपती शिवाजी महाराज होते। वैज्ञानिक दृष्टी होती आणि मोदीजींची तीच वैज्ञानिक दृष्टी आहे की आजही जर कोणतं भारतावर संकट आलं तर गोली का जवाब गोले से देने वाले प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी आहे। आणि त्याच्यामुळे भाद्रपद हिंदुत्व ह्याच्या पुढे जाऊन वैज्ञानिक दृष्टिकोनाने भारताचे प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी काम करतात। म्हणून भाद्रपदातल्या कावळ्यांनी कावकाव जास्त करू नये। मी हा मुद्दा गंभीर मांडलेला आहे। हे आतापर्यंत मुहूर्त, हिंदुत्व, पंचांग हे सर्व करून निवडणुका करत होते। आता पितृपक्षामध्ये उपराष्ट्रपती पदाची निवडणूक घेतल्यामुळे सर झालेले आहे आणि त्याचं अभिनंदन केलं की भारतीय जनता पक्ष अशा पद्धतीनं सेक्युलर झालेला आहे की अंधश्रद्धा पाळत नाही। अंधश्रद्धेच्या वर जाऊन त्यांनी उपराष्ट्रपदाची निवडणूक पितृपक्षात घेतली, याचं कौतुक केलं पाहिजे। कारण श्राद्ध पक्ष चालू आहे, पितृपक्ष चालू आहे। या पितृपक्षामध्ये महाराष्ट्रातल्या महाविकास आघाडीचं श्राद्ध घातल्याशिवाय राहणार नाही। संजय राऊत यांचं गणित कच्चं आहे। संजय राऊत यांनी रात्री वही आणि पेन घेऊन बसावं आणि आपल्या पक्षाचे किती उमेदवार दुसरीकडे गेले, आपले मतदान किती एनडीएला गेले याचं गणित मांडून बसावं आणि महाविकास आघाडीचं या पितृपंधरवाड्यामध्ये अक्षरशः श्राद्ध घातलं जाईल आणि संजय राऊत नावाचा डोम कावळा त्या श्राद्धाचं जेवण करेल, हे मी खात्रीशीर पद्धतीने सांगतो।